जैश ए मोहम्मद कडून घातपाताचा धोका, नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट, सूत्रांची माहिती। आजपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार। शेतकरी प्रश्न, मुंडवा जमीन घोटाळा, तपोवन वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता। सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, ज्यांना लोकशाही मान्य नाही त्यांच्यासोबत चहापान कशाला? सरकारवर टीका करत विरोधकांचा चहापानावर बहिष्कार। विरोधकांची पत्रकार परिषद, निराशाजनक, चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा विरोधकांनी पाळली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना चिमटा। जनतेच्या प्रश्नांमध्ये विरोधकांना स्वारस्य नाही, विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधकांवर निशाणा। उद्धव ठाकरे इंडिगोच्या विमानानं फिरत नाहीत, विमानानं यायचं नसेल तर गाडी त्यांच्यासाठी पाठवून देतो। मुख्यमंत्री फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज। उद्धव ठाकरे उपराजधानीमध्ये अधिवेशनाला उपस्थित राहणार, 11 आणि 12 डिसेंबरला लावणार हजेरी। इंडिगोच्या गोंधळाचा आमदारांना जबर फटका, अनेक आमदारांची विमानाची तिकीट रद्द। आजच्या हिवाळी अधिवेशनासाठी आमदार रस्तामार्गे उपराजधानी दाखल करणार। महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्रानं नाकारलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शक्ती विधेयक 2020-21 मध्ये विधिमंडळात मंजूर, मात्र आता केंद्रानं नाकारलं। राज्य सरकारचा बाधित शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्यातील मदत वितरणाला दिली मंजुरी। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 717 कोटींचा निधी वितरित, पायाभूत सुविधांसाठी 1000 कोटींच्या निधीची सुद्धा पूर्तता। पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहाराची चौकशी सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। डोंबिवलीमध्ये भाजपची शिंदेसोबत नरमाई, अभिजित थरवळ यांच्या प्रवेशाला अखेर स्थगिती। इंडिगोवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणारच, 4 सदस्यीय समिती चौकशी करणार, उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती। इंडिगोकडून प्रवाशांना 610 कोटींचा परतावा, प्रवाशांच्या 3000हून अधिक बॅगाही करण्यात आला परत, तर केंद्र सरकारनं केलं स्पष्ट। इंडिगोच्या वैमानिकांचं खुलं पत्र व्हायरल, पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्यानं अपमान केला जातोय, वैमानिकांना पत्रातून मांडली खुली भूमिका। गोव्याच्या नाईट क्लबच्या व्यवस्थापकासह अन्य 3 अटक, क्लब मालकाला अटक करण्याचे आदेश, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती। राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठेंच्या नावावर शिक्कामोर्तब, वीरेंद्र सराफ यांचा महाधिवक्ता पदावरून राजीनामा। चित्रपट निर्माता विक्रम भट्टला अटक, राजस्थान आणि मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई, 30 कोटींच्या फसवणूक प्रकरणी केली अटक। नाशिकच्या सप्तशृंगी घाटामध्ये 4 चाकीचा भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त। मातृभाषेसह विद्यार्थ्यांना दुसरी एक भाषा शिकवा, तसंच विद्यार्थ्यांना दुसरी एक भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करा, यूजीसीचे सर्व शिक्षण संस्थांना उपक्रम लागू करण्याचे निर्देश। जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे अर्थात मुंबईमध्ये आज 15% पाणी कपात, एकूण 25 पैकी 17 विभागांमध्ये पाणी कपात लागू। विदर्भासह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमध्ये तीव्रतेमध्ये वाढ होऊन थंडी आणखी वाढण्याचा अंदाज। पुतीन पाठोपाठ झेलेन्स्की सुद्धा जानेवारीमध्ये भारताच्या भेटीवरती येण्याची शक्यता, राजकीय संतुलन साधण्याचा सरकारचा प्रयत्न, जानेवारी 2026 मध्ये दौरा करण्याची शक्यता। क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या लग्न मोडलंय, सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं माहिती दिली, पलाशनं सुद्धा दिली माहिती। गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19चा विजेता, तर फरहाना भट्ट बनली उपविजेता।